Hello students, welcome to this new lecture of the topic solution of nonlinear equations. In the first lecture of this topic, we've seen some important definitions which are useful throughout this particular topic. In this topic we've seen, in the previous lecture we've seen the definition of polynomial equation, similarly transcendental equation, similarly nonlinear equation, and we've seen a definition of zero or root of a equation. Similarly, we've seen one important concept, that is a location of roots, that is where one of the roots of the given equation lies, that we see under the heading of location of roots, which is very important concept. While we are solving, we are going to solve the examples to find solution of a given nonlinear equation by using any of the given method, that is a bisection method or regular false method or Newton-Raphson method. Now in this lecture we are going to see the examples to find the interval in which one of the roots of the given equation lies. Okay, या लेक्चर मध्ये आपण दिलेल्या इक्वेशनचे रूट्स कोणत्या बाउंड्रीज मध्ये असतील, कोणत्या इंटरवल मध्ये असतील ते इंटरवल आपण काढणार आहोत. एक इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल, त्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स असतील ते सगळ्या रूट्स पैकी आपल्याला एक रूट काढायचा आहे बाय युजिंग एनी ऑफ द गिवन मेथड, दॅट इज अ बायसेक्शन, रेग्युलर फॉल्स और न्यूटन-रॅप्सन मेथड. तर त्या इक्वेशन्सचे जेवढे काही रूट्स असतील त्यापैकी एक रूट नक्की कोणत्या इंटरवल मध्ये असेल, नक्की कोणत्या दोन पॉइंट्सच्या इन बिटवीन असेल, ती इंटरवल आपल्याला काढायची आहे. ती इंटरवल काढण्याचे एक्झाम्पल्स आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो लेट अस सी एक्झाम्पल्स टू फाइंड द इंटरवल in which one of the root of the given equation lies. Example, find the interval in which one of the roots of the equation x cube minus x minus 1 is equal to 0 lies. Okay, अशा दोन दोन मार्कासाठी एक्झाम्पल्स विचारू शकतात. इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल, त्या इक्वेशनची इंटरवल काढावी लागेल. ती त्या इक्वेशनचं रूट ज्या इंटरवल मध्ये आहे ती इंटरवल आपल्याला काढावी लागेल. ती इंटरवल काढण्यासाठी 2 मार्काचा एक क्वेश्चन तयार करता येईल. याच्यावर सेपरेट क्वेश्चन पण विचारता येतो असा, आता असं मी सांगितल्याप्रमाणे. शिवाय जेव्हा आपण दिलेल्या इक्वेशनचे रूट्स बाय युजिंग बायसेक्शन मेथड किंवा बाय युजिंग रेग्युलर फॉल्स मेथड और दॅट इज ऑल्सो कॉल्ड फॉल्स पोझिशन मेथड और बाय युजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड काढणार आहोत, त्यावेळेस आपल्याला कोणतेही एक्झाम्पल कोणत्याही मेथडने जर सोडवायचं असेल तर पहिली स्टेप काय आहे, तर वी हॅव टू फाइंड आउट दी interval in which one of the roots of the given equation lies. Okay, that is, this concept is a very important as per methods to find out the solution of nonlinear equations are concerned. Okay, प्रत्येक एक मेथड मध्ये आपण हीच पहिली स्टेप करणार आहोत. शिवाय इंटरवल काढा असा 2 मार्काचा एक सेपरेट क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. काय बघूया. आपल्याला माहिती आहे वन ऑफ द रूट्स ऑफ द गिवन इंटरवल, वन ऑफ द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन, आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिल्याप्रमाणे one of the roots of the given equation lies in the interval x0 to x1. कधी? If and only if, you can write this as a if and only if, IFF, if and only if f of x0 and f of x1 have opposite signs. Have opposite signs. Okay, हा कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला, प्रीवियस लेक्चरला पाहिलेला आहे. ते लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. ओके, म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स असतील त्यापैकी एक हे इन बिटवीन दीज 2 पॉइंट्स x0 आणि x1 एक्झिस्ट व्हायचं असेल तर काय कंडिशन आहे, तर f ऑफ x0 ला आणि f ऑफ x1 ला विरुद्ध चिन्ह असले पाहिजेत, म्हणजेच व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्स ला अपोजिट साइन्स असले पाहिजेत. ठीक आहे, जर f ऑफ x0 आणि f ऑफ x1 ला अपोजिट चिन्ह असतील, विरुद्ध चिन्ह असतील, तर आणि तरच त्या इक्वेशनचा एक रूट हे इन बिटवीन x0 आणि x1 असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इंटरवल फाइंड आउट करायचे म्हणजे काय करायचंय, असे 2 पॉइंट ट्रायल अँड एरर मेथडने असे 2 पॉइंट्स x0 आणि x1 आपल्याला चूज करायचे, मिळवायचे, फाइंड आउट करायचे, ज्या पॉइंटसाठी व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला म्हणजेच f ऑफ x0 ला आणि f ऑफ x1 ला अपोजिट साइन्स असतील, म्हणजेच विरुद्ध चिन्ह असतील. व्हॅल्यूज काय आहेत घेण्याचं नाहीये, व्हॉट एव्हर इट मे बी द व्हॅल्यूज, ओनली वी आर गोइंग टू फोकस ऑन देअर
साइन्स. ओके, दे मस्ट हॅव दी अपोजिट साइन्स. ओके, असे दोन पॉइंट्स आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने मिळवायचे आहेत. कसे मिळवायचे बघूयात. सोल्युशन, व्हेरी सिंपल थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सोल्युशन, येस, we can take the given equation as it is as a f of x. दिलेले इक्वेशन की ज्याचा आपल्याला इंटरवल काढायचे ते इक्वेशन as it is f of x म्हणून घ्या. Let f of x is equal to, take given equation as it is, that is x cube minus x minus 1 is equal to 0. तर आहेच आहे, कारण आपल्याला माहिती आहे इक्वेशनची RHS जनरली 0 असते. जर ती 0 नसेल तर त्याला आपण 0 करून घेत असतो बाय युजिंग द रूल्स ऑफ शिफ्टिंग. ठीक आहे. नाउ आता इथे दोन पॉइंट जे आपल्याला काढायचे ते काढण्यासाठी कोणता एक पर्टिक्युलर मेथड नाहीये. पहा, हे आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडनेच करायचं आहे. म्हणजे एक्स इक्वल टू समथिंग एखादा पॉईंट पुटअप करायचा, त्याला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काढायची. पुन्हा एक्स इक्वल टू समथिंग दुसरा पॉईंट पुटअप करायचा, त्याला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काढायची. या व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्स आपल्याला ऑब्झर्व करावे लागतील. म्हणजे ते निगेटिव्ह कडे जातंय काय पॉझिटिव्ह कडे जातंय ते आपल्याला ऑब्झर्व करावे लागतील. आणि त्या पद्धतीने आपल्याला आपली सर्च इंटरवल बदलावी लागेल. ठीक आहे, ट्रायल अँड एरर मेथडने जावं लागेल. जनरली सर्च करत असताना एखाद्या निगेटिव्ह पॉईंट पासून करायचं. ओके, जनरली करायचं याचा अर्थ प्रत्येकाने त्याला करायलाच पाहिजे असं काही नाहीये. बाय ट्रायल अँड एरर मेथडने लगेच आपल्याला समजेल पहा व्हॅल्यूज निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठे मिळतील. जनरली सर्च करत असताना सगळ्याच पॉझिटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे 1 2 3 4 ला चेक करण्यापेक्षा एखादी निगेटिव्ह व्हॅल्यूला पण चेक करायचं की जेणेकरून आपल्याला एखादं रूट समजा निगेटिव्ह साईडला असेल तर ते सुद्धा आपल्याला समजेल. ठीक आहे, म्हणजे सर्च स्टार्ट करताना जनरली एखाद्या निगेटिव्ह पॉईंट पासून स्टार्ट करावा लागेल. कसाही करा, चेक करूयात. फॉर एक्स इक्वल टू समजा एखादा निगेटिव्ह पॉईंट पहिल्यांदा घेतो मी -1. ठीक आहे, एक्स इक्वल टू -1 ला आपण सर्च करूयात. एफ ऑफ -1 काढूयात. फॉर एक्स इक्वल टू -1 एफ ऑफ -1 इज इक्वल टू एफ ऑफ -1 कसं काढणार. whenever there is a x, replace that x by -1 in equation number 1. okay, -1 cube, जिथे जिथे x दिसतं तिथे -1 टाका. मायनस इंटू ब्रॅकेट -1 that is equal to 1 स्टॉक करू शकता. -1 चा क्यूब that gives -1. minus of -1 that gives +1, and here is a -1 as it is. What we get? -1 plus 1 gone, that gives only -1, which is less than 0. Our focus is on sign. Okay, -1 चिन्ह आलं, -1 व्हॅल्यू आली which is a negative, that is a less than 0. ठीक आहे. सिमिलरली पुढचा पॉइंट आपण सर्च करूयात. फॉर x इक्वल टू -1 च्या पुढचा संख्या रेशोचा पॉइंट कोणता असतो. येस, सर्च करताना आपण कायम एखाद्या निगेटिव्ह पॉईंट पासून करायचं. निगेटिव्ह पॉईंट पासून करायलाच पाहिजे असं काही नाहीये, पण कधी कधी इंटरवल एखाद्या निगेटिव्ह पॉईंट मध्ये आणि पॉझिटिव्ह पॉईंट मध्ये एक्झिस्ट होऊ शकते. त्यामुळे जनरली सर्च करताना आपण निगेटिव्ह पॉईंट पासून करायचा. याचा अर्थ प्रत्येकाने त्याला करावाच असं काही नाहीये, पण केलेला कधीही चांगला, कारण आपल्याला रूट्सची इंटरवल लगेच मिळेल. ठीक आहे. फॉर एक्स इक्वल टू -1 च्या पुढचा संख्या रेषेवरचा पॉईंट कोणता असतो. 0. संख्या रेषा आठवा. 0च्या डावीकडे व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह असतील, 0च्या उजवीकडे व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्ह असतील. आपण फक्त इथं पूर्णांक संख्या विचारात घेतोय. फॉर एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू काय होते बघूयात. लेट अस फाइंड एफ ऑफ 0. एफ ऑफ 0 काढण्यासाठी काय करायचं. whenever there is x, replace that x by 0 in equation number 1. 0 चा क्यूब that is 0, -0 -1 that is equal to again -1 which is again less than 0. ठीक आहे. f of -1 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आली, f of 0 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आली. f of -1 आणि f of 0 ला सेम साइन आले. जर सेम साइन असतील तर रूट एक्झिस्ट नसणार आहे. आपल्याला असे दोन पॉइंट्स मिळवायचे की ज्या दोन पॉइंटला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला अपोजिट साइन्स असतील. ठीक आहे. जाऊयात पुढे. ट्रायल अँड एरर मेथड. फॉर एक्स इक्वल टू पुढचा पॉइंट. येस, 0च्या पुढचा संख्या रेषेवरचा पॉइंट कोणता असतो. 1 असतो. ठीक आहे, करेक्ट. एफ ऑफ 1 काढूयात. एफ ऑफ 1 काढण्यासाठी whenever there is x, replace that x by 1 in equation number 1. that gives 1 cube -1 that is equal to 1 cube 1 -1 remains as it is, that gives +1 -1 gone, that is again -1 which is again less than 0. ठीक आहे. अजून आपल्याला अपोजिट साइन्स मिळालेले नाहीयेत. म्हणजे ज्यावरती एफ ऑफ 0 ला आणि एफ ऑफ 1 ला निगेटिव्ह साइन आहे, सेम साइन आहे, त्यावरती दिलेल्या इक्वेशनचं रूट हे 0 to 1 मध्ये कधीच नसणार आहे. ओके, सर्च पुढे जाऊयात. टाइम अँड एरर मेथड, याला कुठला पर्टिक्युलर अल्गोरिदम नाही. फॉर एक्स इक्वल टू पुढचा संख्या रेषेवरचा पॉइंट कोणता आहे. 2. f of 2 काढूयात. f of 2 is equal to whenever there is a x, replace that x by 2 in the given equation number 1. that gives 2 cube -2 -1 that is equal to 2 चा cube, that is 8 -2 -1 remains as it is, that gives 8 वजा 2 6 6 वजा 1 5 which is greater than 0. what is the observation.
येस. x इक्वल टू 1 ला व्हॅल्यू f ऑफ 1 इज इक्वल टू -1 आली विच इज अ लेस दॅन 0 आणि f इक्वल टू x इक्वल टू 2 ला f ऑफ 2 ची व्हॅल्यू आली 5 विच इज अ ग्रेटर दॅन 0. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? f ऑफ 1 ला आणि f ऑफ 2 ला व्हॅल्यूज ला अपोजिट साइन्स आहेत, म्हणजे एकाला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय? ज्यावरती f ऑफ 1 ला आणि f ऑफ 2 ला अपोजिट साइन्स आहेत त्यावरती दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स असतील त्यांच्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन कुठं असेल? 1 to 2 असेल. गेटिंग दिस? लक्षात येते का? येस. विथ रिझन लिहूयात. since we observe that f of 1 is equal to -1 which is a less than 0 with reason लिहायचं. 2 मार्काला क्वेश्चन असतो. and f of 2 is equal to 5 which is a greater than 0. Therefore one of the roots of a given equation lies in the interval. इंटरवल शब्द नाही लिहिला तरी चालेल, कारण इंटरवल डिनोट करण्यासाठी कायम आपण चौकोनी ब्रॅकेट वापरत असतो. इन द इंटरवल. येस. चौकोनी ब्रॅकेट मध्ये काय असेल? पहिल्यांदा कायम ज्या पॉइंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आली तो पॉइंट लिहा. कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आली? 1 ला. आणि नंतर कायम ज्या पॉइंटला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तो पॉइंट लिहा. कोणत्या पॉइंटला पॉझिटिव्ह आली? 2 ला. म्हणजे ऑफकोर्स इंटरवल आपली काय आली? 1 to 2. Getting this? Therefore one of the roots of the given equation lies in the interval 1 to 2. Getting this? This carries 2 marks. ओके. 2 मार्काला हा क्वेश्चन विचारता येतो. इथे तुम्ही लिहिताना असं लिहू शकता पहा, f of 1 is equal to -1 is less than 0 and f of 2 is equal to 5 is greater than 0. That is, असं लिहिलं तरी चालेल. That is, we observe that f of 1 and the f of 2 have opposite signs. असं लिहिलं तरी चालेल. विथ रिझन लिहा. 2 मार्क्स आहेत. opposite signs. Therefore one of the roots of the given equation lies in the interval 1 to 2. Getting this? लक्षात आहे का? व्हेरी सिंपल थिंग. असा 2 मार्काला एक साधा सिंपल आणि महत्वाचा क्वेश्चन विचारता येईल. आपल्या पुढच्या ज्या काही मेथड्स आहेत, बायसेक्शन, रेग्युलर फॉल्सी किंवा न्यूटन रॅप्सन, या तिन्ही मेथडने दिलेल्या इक्वेशनला रूट काढण्यासाठी आपण पहिली स्टेप करणार की त्या इक्वेशनचं रूट नक्की कोणत्या इंटरवल मध्ये आहे ते इंटरवल काढणार आहोत. लक्षात आहे का? गेटिंग दिस? ऑल ऑफ यू? येस. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. इंटरवल काढणे सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर इंटरवल काढायला चुकला तर डेफिनेटली आपली इंटरवल जर चुकली तर डेफिनेटली आपला रूट्स चुकत जाणार आहेत. ओके. क्वेश्चन इज सेम. एक्झाम्पल नंबर 2. find the interval in which one of the roots, question is same, one of the roots of the equation x cube minus 2x minus 5 is equal to 0 lies. Okay. सेम क्वेश्चन, ओनली आय चेंज द इक्वेशन. फक्त मी इक्वेशन बदललेलं आहे. बघूयात. ट्रायल अँड एरर मेथडने काढूयात. फर्स्ट ऑफ ऑल टेक द गिवन इक्वेशन ॲज इट इज ॲज अ f of x. RHS 0 आहे म्हणजे आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आलेला आहे. आता इक्वेशन जसं आहे तसं f of x म्हणून घेऊयात. लेट f of x is equal to x cube minus 2x minus 5 equal to 0 तर आहेच आहे. नो नीड टू राईट डाऊन. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ओके. नाउ इंटरवल काढायचे म्हणजे ॲज युजुअल मगाशी सांगितल्याप्रमाणे असे 2 पॉइंट्स काढायचे ट्रायल अँड एरर मेथडने. ज्या 2 पॉइंट्सला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, ओके, त्या 2 पॉइंटला नाही येत, त्या 2 पॉइंटला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शनला म्हणजे f ऑफ तो पॉइंट ला अपोजिट साइन्स असले पाहिजेत. ओके. सर्च करूयात. ट्रायल अँड एरर मेथडने जायचं आहे. काही कॅल्क्युलेशन्स तोंडी केले तरी चालतील. ठीक आहे. सर शक्यतो -1 पासून स्टार्ट करायचा. एक व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची जनरली. फॉर x इक्वल टू -1. येस. f ऑफ -1 काढा. डायरेक्ट काढलं तरी चालेल. -1 चा क्यूब डायरेक्ट काढतो. -1
-2 इंटू -1 किंवा एक स्टेप वाढवतो पहा, -1चा क्यूब. ठीक आहे, पहिलं गणित आहे, डिटेल लिहूयात. -1चा क्यूब -2 इंटू ब्रॅकेट एक्सच्या ऐवजी -1 टाकलं, -5 इज इक्वल टू -1चा क्यूब किती. येस, -1 is to odd number, value gives negative, and -1 is to any even number, value gives positive. Yes, -1चा cube, that is -1, -2 into -1, that gives +2, and -5, that gives, yes, -1 plus 2, that gives 1, and 1 minus 5, that gives -4. लक्षात येते का? -1 into -2 plus 2. ओके, 2 वजा 1 1 आणि 1 वजा 5, विविध चिन्हांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4, विच इज अ लेस दॅन 0. ठीक आहे, फॉर पुढचा सर्च पॉइंट x इक्वल टू -1 च्या पुढचा संख्या विषयाचा पॉइंट असतो 0. करेक्ट. f of 0 काढूयात. whenever there is x, replace that x by 0. 0 minus 0 minus 5 डायरेक्टली तो, विच इज अगेन लेस दॅन 0. अजून आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळालेली नाहीये. जावा पुढे. फॉर x इक्वल टू संख्या रेषेवरचा पुढचा पॉइंट, दॅट इज अ 1. इथं आता पॉइंट मध्ये जरी फाइंड आउट केलं तरी चालतंय बघा, 0.5 0.6, पण नो नीड, आपण पूर्णांकात व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, त्याची गरज नाहीये. फॉर x इक्वल टू 1, f of 1 काढा. f of 1 इज इक्वल टू, येस, whenever there is x, replace that x by 1, that gives 1 cube -2 into 1 -5, that is equal to 1 cube is a 1 -2 -5, that gives -2 -5, that gives -7, and 1 minus 7, that gives -6, which is again less than 0. Focus on the signs. म्हणजे अजून आपल्याला अपोजिट साइन्स मिळालेली नाहीये. जावा पुढे. याला काय ट्रायल अँड एरर मेथड आहे बरं का, याला कुठली पर्टिक्युलर मेथड नाही. फॉर x इक्वल टू 2, कॉमा f of 2 काढा. f of 2 काढण्यासाठी x च्या ऐवजी 2 टाका इक्वेशन नंबर 1 मध्ये. whenever there is x, replace that x by 2. 2 cube -2 into bracket 2 -5 is equal to 2 चा घन 8 वजा 2 गुणिले 2 4 वजा 5, that gives, yes, 8 वजा 4 4 4 वजा 5, that gives वजा 1 -1, which is again less than 0. लक्षात येत आहे? ओके, विच इज अगेन लेस दॅन 0. अजून आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळालेली नाहीये, अपोजिट साइन्स मिळालेली नाहीये. जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत कंटिन्यू करा. फॉर x इक्वल टू पुढचा सर्च पॉइंट आपला असेल 2 च्या पुढचा संख्या रेषेवरचा 3. f of 3 काढूयात. फॉर x इक्वल टू 3, f of 3 इज इक्वल टू, येस, whenever there is the x, replace that x by 3. x च्या ऐवजी 3 टाका. 3 चा घन -2 इंटू ब्रॅकेट x च्या ऐवजी 3 टाकतोय -5 इज इक्वल टू 3 चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27 -3 into 2, that gives 6, and -5, that gives, yes, 27 वजा 6 21 21 वजा 5 21 वजा 5 किती येत आहे? 16. येत आहे का? 6 वजा 6 वजा 5 वजा 11 27 मधनं 11 गेले, that gives 16, which is here greater than 0, पॉझिटिव्ह आली. ठीक आहे. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? x इक्वल टू 2 ला, x ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट ना. x इक्वल टू 2 ला आपण f of 2 काढलं. f of 2 ची व्हॅल्यू आली -1, which is a less than 0. सिमिलरली x इक्वल टू 3 ला आपण f of 3 काढलं आणि f of 3 ची व्हॅल्यू आली 16, which is a greater than 0. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? f of 2 ला आणि f of 3 ला opposite signs आहेत, हे आपलं ऑब्झर्वेशन. and what is your conclusion? Therefore one of the roots of the given equation lies in the interval 2 to 3. okay, not -1 to 16. -1 आणि 16 हे काय आहेत? व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्स आहेत. करेक्ट. म्हणजे f of 2 आणि f of 3 च्या किमती -1 आणि -16 आहेत. याचा अर्थ रूट -1 आणि 16 मध्ये नाहीये. रूट कुठे आहे? 2 ते 3 मध्ये आहे. ओके, हे पण स्टुडंट्स जनरली चुका करतात, चुकू नका. Therefore since, विथ रिझन लिहूयात. विथ रिझन लिहायचं, याला एक मार्क आहे. सिन्स वी ऑब्झर्व दॅट
f of 2 and f of 3 have opposite signs, व्हॅल्यू ऑफ द फंक्शनला आपण चिन्ह बघतोय ऑपोजिट साइन्स. वाटलं तुम्ही असं पण लिहू शकता, सिन्स वी ऑब्झर्व दॅट f of 2 is equal to -1 is less than 0 and f of 3 is equal to 16 which is greater than 0. That is f of 2 and f of 3 have opposite signs. Therefore one of the roots of given equation lies in the interval yes, कोणती? not -1 to 16. what is that interval? 2 to 3. लक्षात आहे? 2 to 3. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर इक्वेशनचं जेवढे काही रूट्स आहेत, रूट्स किती आहेत टोटल? जेवढी डिग्री तेवढे रूट्स किती आहेत? डिग्री 3 आहे, म्हणजे रूट्स 3 आहेत. त्या 3 पैकी एक रूट नक्कीच इन बिटवीन 2 ते 3 मध्ये असेल. लक्षात येत आहे? गेटिंग दिस ऑल ऑफ यू? ओके, समजत आहे ना? ओके, लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. ओके, दिस एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला इंटरवल फाइंड आउट करायचे आहे. कुठल्याही मेथडने एक्झाम्पल सोडवायचं असू द्या, पहिली स्टेप आपली इंटरवल फाइंड आउट करायची असेल. ओके, क्वेश्चन इज सेम. थर्ड एक्झाम्पल, मी आता क्वेश्चन लिहित नाही, पहा. क्वेश्चन इज सेम. फाइंड द इंटरवल इन विच वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन x into e raised to x minus 1 is equal to 0 lies. ओके, पूर्ण क्वेश्चन काय मी लिहित नाहीये, तुम्ही पूर्ण क्वेश्चन नोट डाउन करून घ्या. फाइंड द इंटरवल इन विच वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन x into e raised to x minus 1 is equal to 0 lies. ओके, फाइंड आउट करूया, सिम्प्लिफाय करूया. 2 मार्कासाठी एक्झाम्पल आहे. सोल्यूशन. ओके, टेक गिवन इक्वेशन ॲज इट इज ॲज अ f of x. वी हॅव गिवन RHS इक्वल टू 0. ओके, RHS इक्वल टू 0 घेतलंय, त्यामुळे दिलेलं आहे, त्यामुळे ॲज इट इज घ्या. लेट f of x is equal to take given equation as it is, that is x into e raised to x minus 1 is equal to 0. Same thing, इक्वेशन नंबर 1. ओके, मुद्दाम आपण प्रत्येक गणितामध्ये व्हरायटी घेतोय. पहा, मगाशी आपण जे 2 गणितं बघितली होती, 2 एक्झाम्पल्स पाहिली होती. इन दॅट 2 एक्झाम्पल्स वी हॅव टेकन दॅट एक्झाम्पल्स आर ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन्स. नाऊ आता जे आपण इक्वेशन नंबर 3 घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसतंय. पहा, ओके, e raised to x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, म्हणजे हे ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. ठीक आहे, मगाचे 2 एक्झाम्पल्स हे पॉलिनॉमियल इक्वेशनचे होते, आणि आता एक्झाम्पल नंबर 3 हे ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. मुद्दाम आपण व्हरायटीज ऑफ इक्वेशन्स घेत आहोत. ठीक आहे, करूया सर्च स्टार अँड नेव्हर मेथडने. आपल्याला इंटरवल काढायचे, म्हणजे असे 2 पॉइंट्स काढायचे की ज्या 2 पॉइंट्सला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला अपोजिट साइन्स असतील. ओके, सर्च करूयात. कायम सर्च करत असताना एखाद्या निगेटिव्ह पॉइंट पासून करावा असं काही नियम नाहीये, पण जनरली केलेला कधीही चांगला. फॉर x इक्वल टू पहिला सर्च पॉइंट मी ठेवतो -1. x इक्वल टू -1 ला f ऑफ x ची व्हॅल्यू काढतो, म्हणजेच पुट x इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर 1, दॅट इज फॉर x इक्वल टू -1 f ऑफ -1 इज इक्वल टू whenever there is a x, replace that x by -1, that is -1 into e raised to -1 आणि -1 इज इक्वल टू किती येते पहा. येस, यूज कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचा वापर करा. येस, मायनस बटन प्रेस करा. आता e raised to -1 वापरायचं बघा. आता कॅल्क्युलेटर तुमचा कॅसिओचा असेल किंवा ऑलपॅडचा असेल. त्याच्यावर पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं पहा, 3 कलरने त्याच्यावर लेटरिंग केलेलं आहे. एक तर व्हाईट असेल, नसेल तर येलो असेल, नसेल तर ग्रीन असेल. ओके, पैकी ग्रीन लेटर्सने दिलेले जर ऑपरेशन्स आपल्याला ऑपरेट करायचे असतील तर वी हॅव टू प्रेस फर्स्ट ऑफ ऑल शिफ्ट बटन अँड देन वी हॅव टू यूज दॅट पर्टिक्युलर बटन. ठीक आहे, म्हणजे येलो लेटरने लिहिलेले, पिवळ्या अक्षराने लिहिलेले जर आपल्याला ऑपरेशन्स ऑपरेट करायचे असतील तर आपल्याला शिफ्ट हे बटन दाबावं लागेल, आणि त्याच्यानंतर जे फंक्शन आपल्याला ऑपरेट करायचे ते बटन दाबावं लागेल. आता तुमच्या कॅल्क्युलेटर व्यवस्थित पहा, प्रत्येकाने कॅल्क्युलेटर समोर आणा. येस, आता ह्याच्यामध्ये आपल्याला e raised to -1 ची किंमत पाहिजे. पहा, e raised to -1 ची किंमत कशी मिळवणार? येस,
जर ई रेस टू एक्स तुम्ही कॅल्क्युलेटर जर व्यवस्थित बघितला तर ln चं जे बटन आहे ln, प्रत्येकाने कॅल्क्युलेटर ऑब्झर्व करा, ln चं जे बटन आहे त्याच्या खाली ई रेस टू एक्स हे येलो लेटरने लिहिलंय, पिवळ्या अक्षराने लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि ते पिवळ्या अक्षराने लिहिलेलं फंक्शन आपल्याला ऑपरेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शिफ्ट दाबून ln हे बटन प्रेस करावं लागेल. लक्षात येतंय, शिफ्ट दाबून ln हे बटन प्रेस करावं लागेल. कॅल्क्युलेटर प्रत्येकाकडे आहे. ठीक आहे, करूया कॅल्क्युलेशन्स. बघा, मायनस पहिल्यांदा बटन प्रेस करा, मायनस वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर ई रेस टू -1 पाहिजे म्हणजे शिफ्ट दाबून ln, शिफ्ट दाबून ln म्हणजे तुमच्या डिस्प्लेला काय आला, ई आला. ई म्हणजेच ई रेस टू किती पाहिजे तुम्हाला, -1. -1 प्रेस करा, इक्वल टू बटन प्रेस करा, म्हणजे संख्या आली वजा 0.3679 आली का बघा प्रत्येकाने, वजा 0.3679 ही मायनस ई रेस टू -1 ची व्हॅल्यू झाली. आता त्यातनं पुन्हा -1 करा, -1 इज इक्वल टू किती आलं, मायनस, यस व्हॉट इज द व्हॅल्यू, -1.3679 ऑल ऑफ यू आली का प्रत्येकाची, विच इज अ लेस दॅन 0. ओके, कॅल्क्युलेटर ऑपरेट व्यवस्थित करा. कॅल्क्युलेटर कधीही रॉंग आन्सर दाखवत नाहीये. ठीक आहे, तरी सुद्धा जर तुमचे वेगवेगळे आन्सर येत असतील तर नक्कीच आपण कॅल्क्युलेटर यूज करायला चुकतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरचे फंक्शन्स व्यवस्थित ऑपरेट करा. कॅल्क्युलेटरचं मॅन्युअल व्यवस्थित वाचा, म्हणजे कोणतं फंक्शन कसं ऑपरेट करायचं हे मॅन्युअल मध्ये डिटेल लिहिलेलं आहे. ते मॅन्युअल व्यवस्थित वाचा. कोणाला जर फंक्शन्स ऑपरेट करायला काही प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क. ओके, तुम्ही विचारू शकता. निगेटिव्ह आली फॉर, पुढचा सर्च पॉईंट आपला असेल x इक्वल टू 0, 0.5 मायनस 0.5 सर्च करण्याची गरज नाही. x इक्वल टू 0 ला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काढूयात, म्हणजे f ऑफ 0 काढूयात. f ऑफ 0 काढण्यासाठी whenever there is a x replace that x by 0, 0 into anything that gives 0 म्हणजे पहिली टर्म झाली 0, -1 that is equal to -1 which is again less than 0 म्हणजे पुन्हा ती व्हॅल्यू निगेटिव्ह आली. वी आर फोकसिंग ऑन साइन्स. ओके, जावा पुढे. फॉर x इक्वल टू, पुढचा सर्च पॉइंट घ्या 1, x इक्वल टू 1 ला f ऑफ 1 काढूयात. f ऑफ 1 इज इक्वल टू, किंवा तुम्ही असंही लिहू शकता पहा, फॉर x इक्वल टू 1 कन्सिडर f ऑफ 1 असं म्हणलं तरी चालेल, किंवा शॉर्ट मध्ये लिहूयात f ऑफ 1 दॅट इज इक्वल टू, यस whenever there is a x replace that x by 1. x च्या जागी 1 टाका, 1 into e raised to x, x च्या जागी 1 टाकतोय, -1 is equal to, now use the calculation, calculator, 1 into e म्हणजेच e असेल, शिफ्ट दाबून ln प्रेस करा, e raised to 1 प्रेस करा, is equal to प्रेस करा, 2.7183 वजा 1 is equal to 1.7183. is it correct all of you? yes, 1.7183. ठीक आहे, 1.7813. what is the observation now? x equal to 0 असताना आपण f of 0 काढला, f of 0 ला व्हॅल्यू आली -1 which is a less than 0, आणि x equal to 1 पुट अप केल्यानंतर आपण f of 1 काढला, f of 1 ला व्हॅल्यू आली 1.7183 which is a greater than 0. ठीक आहे, म्हणजे f of 0 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि f of 1 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच f of 0 and f of 1 have opposite signs. Therefore, one of the roots of the given equation must lie in between, yes, in between 0 to 1, not -1 to 1.7183. Getting this? The values of the functions आहेत. Remember this thing. हे मी वारंवार सांगतोय, 0 ते 1 मध्ये रूट असेल. ओके, विथ रिझन लिहा. Since f of 0 is equal to -1 which is a less than 0, with reason लिहूयात, and f of 1 is equal to 1.7183 which is a greater than 0, that is we observe that f of 0 and f of 1 have opposite signs. Therefore, what is your conclusion? Therefore, one of the roots, जितके काही रूट्स आहेत त्यांच्यापैकी एक, ठीक आहे, one of the roots of given equation, पूर्ण वाक्यात आन्सर लिहायचं कायम, एक सुद्धा मार्क कट करायला चान्स मिळाला नाही पाहिजे. ओके, मॅथमॅटिक्स पेपर मध्ये आउट ऑफ आउट मार्क्स पडतात, ते आउट ऑफ आउट मार्क्स जर पाडायचे असतील तर डेफिनेटली तुमचं रिप्रेझेंटेशन पण चांगलं पाहिजे, तुमचे सगळे कन्सेप्ट पण क्लिअर असले पाहिजेत. ओके, वन ऑफ द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन लाईज in the interval
इन द इंटरवल, येस इंटरवल कोणती 0 to 1, म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये 0,1 असेल. ठीक आहे, दॅट इज युअर आन्सर इन द इंटरवल 0 to 1. गेट दिस? लक्षात आहे का? व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल मुद्दाम मी घेतोय. पहिले दोन एक्झाम्पल पॉलिनॉमियल फंक्शनचे होते. आता जे इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये e raised to x हे फंक्शन आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, म्हणजे हे ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. ठीक आहे, लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. दोन मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. शिवाय हे पुढे जेव्हा आपण रूट्स ऍक्च्युअल काढणार आहोत बाय युजिंग एनी ऑफ दी मेथड्स, at that time this is our first step, whatever it may be the method. ठीक है, question is same. Find the interval in which one of the roots of the equation 2x is equal to log to the base 10 of x plus 7 exists किंवा lies. Okay, question same. Find the interval in which one of the roots of the equation 2x is equal to log to the base 10 of x plus 7 lies. Okay, solution. कोणतंही इक्वेशन असू द्या, आपला ट्रॅक सेम आहे, आपली प्रोसिजर किंवा आपला अल्गोरिदम किंवा आपला कन्सेप्ट सेमच आहे. ठीक आहे, सोल्युशन पहिल्यांदा काय करावं लागेल? येस, पहिल्यांदा काय करावं लागेल? जनरली आपल्या इक्वेशनचे ऍव्हरेजेस काय असते? 0 असते. करेक्ट. इथं ती RHS 0 नाही, म्हणजे पहिलं काम काय? आपल्याला RHS 0 करून घ्यावा लागेल आणि RHS 0 करून घेतल्यानंतर आपल्याला फंक्शन f of x मिळेल. लक्षात आहे? ओके, म्हणजे पहिल्यांदा RHS 0 करून घेऊयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव? एक तर 2x चं पक्षांतर उजवीकडे करा किंवा log to the base 10 of x plus 7 चं पक्षांतर डावीकडे करा. दोन्हीचा मीनिंग सेमच आहे, काही करा. समजा मी तिकडच्या सगळ्या टर्म्स इकडे आणतो. दॅट गिव्स सोल्युशन. वी हॅव दिलेलं इक्वेशन जसं आहे तसं घेतो. पहिल्यांदा 2x इज इक्वल टू लॉग टू द बेस 10, बेस 10 दिलेला आहे, x प्लस 7. दॅट इम्प्लाइज 2x इकडचं लॉग टू द बेस 10 इकडे आणतो. दॅट बिकम्स मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ x प्लस 7 इकडे आणल्यानंतर दॅट बिकम्स मायनस 7 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता आपल्याला RHS 0 आली. देअरफॉर वी कॅन टेक दॅट फंक्शन ऍज अ f of x. देअरफॉर वी टेक, लक्षात येतंय का? Therefore we take, प्रत्येक गणितामध्ये काही ना काहीतरी व्हरायटी आहे. आता हे जे गणित आपण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतं फंक्शन आलंय? लॉग टू द बेस 10, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन आलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. ठीक आहे, मुद्दाम मी सिलेक्ट करत असताना व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल घेतोय पहा. वी टेक f of x इज इक्वल टू 2x मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ x minus 7. Okay, give this equation as equation number 1. Getting this? आता सर्च स्टार्ट करूयात. पहा, आता इथं सर्च करत असताना लॉग टू द बेस 10 आहे, म्हणजे आपला लॉगॅरिथम जो आहे, लॉगॅरिथमचं बुकलेट जे आहे, त्या लॉगॅरिथमच्या बुकलेट मध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याचा बेस हा 10 आहे. आपल्याला माहिती आहे लॉग दोन प्रकारचे आहेत. एक आहे नॅचरल लॉगॅरिथम. ओके, इथं राईट साईडला लिहितो पहा. ऑफकोर्स हे पहिल्यांदा आपण इंटरपोलेशनच्या टॉपिक वर डिस्कस केलेला आहे. नॅचरल लॉगॅरिथम. ओके, नॅचरल लॉगॅरिथम साठी आपल्या कॅल्क्युलेटरवर बटन आहे ln, आणि या लॉगॅरिथमचा बेस हा काय असतो? येस, e असतो. ठीक आहे, नॅचरल लॉगॅरिथमचा बेस हा e असतो. त्याच्यासाठी आपल्याकडे कॅल्क्युलेटरवर बटन आहे ln, आणि दुसरा जो आपला लॉग टेबलचा जो काही लॉगॅरिथम आहे त्या लॉगॅरिथमचा जो काही बेस आहे लॉग, त्या लॉगॅरिथमचा बेस हा 10 आहे. आणि लॉग टू द बेस 10 चे कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचे असतील तर वी हॅव टू मेक यूज ऑफ द बटन LOG, लॉग. ठीक आहे, लॉग या बटनचा उपयोग आपल्याला करावा लागेल, कारण ln चा बेस हा e आहे आणि लॉग चा बेस हा 10 आहे. लक्षात येतंय? दोन प्रकारचे लॉगॅरिथमचे बटन आहेत. आपण इंटरपोलेशन या टॉपिक वेळेस आपण डिटेल पाहिलं होतं. ठीक आहे, इथे लॉग टू द बेस 10 आहे. देअरफॉर वी हॅव टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय युजिंग द बटन लॉग, LOG. हे बटन वापरावं लागेल. ln हे बटन आपण वापरणार नाही. ln हे बटन आपण कधी वापरणार? जेव्हा आपल्याला
नॅचरल लॉगॅरिथमची कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तेव्हा, म्हणजे जेव्हा बेस काही दिलेला नसतो तेव्हा बेस ए असतो, आणि जेव्हा बेस ए असतो तेव्हा आपल्याला नॅचरल लॉगॅरिथमचे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. ऍट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ द बटन ln. लक्षात आहे? ओके, नाव इथं लॉग टू द बेस 10 आहे. बेस 10 दिला असल्यामुळे आपल्याला हे काय कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत त्यासाठी लॉगचं बटन यूज करायचं आहे. सर्च करूयात. नाव अनदर थिंग, लॉग टू द बेस 10 म्हणजे लॉगॅरिथम्स ऑफ निगेटिव्ह नंबर्स कॅनॉट बी डिटरमाइन्ड. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा लॉग टेबल यूज केला 9वी 10वी ला तेव्हा आपल्याला माहिती आहे पहा, निगेटिव्ह नंबरचा लॉगॅरिथम निघत नाही किंवा झिरोचा लॉगॅरिथम सुद्धा निघत नाही. लॉग टू द बेस, आय एम टॉकिंग अबाउट लॉग टू द बेस 10. वाटलंच तर काढून बघा. लॉग एलओजी बटन काढ, दाबा, -1 करून बघा काय येतंय बघा कॅल्क्युलेटरवर. येस, सिंटॅक्स एरर येतोय पहा. सिंटॅक्स एरर किंवा मॅथ्स एरर येतोय. ज्यावरती मॅथ्स एरर असा डिस्प्ले येतोय त्यावरती निगेटिव्ह नंबरचा लॉगॅरिथम काढता येत नाहीये. लक्षात येतंय का? ओके, म्हणजे आपली सर्च ही -1 पासून किंवा 0 पासून होणार नाही, कारण 0चा आणि निगेटिव्ह नंबरचा लॉगॅरिथम काढता येत नसतो. म्हणजे आपला सर्च कुठून स्टार्ट होईल? 1 पासून. करेक्ट. सर्च करूयात. फॉर एक्स इक्वल टू पहिला सर्च पॉइंट असेल 1. f of 1 काढतो. whenever there is a x, replace that x by 1, that is a 2 into 1 minus log to the base 10 of 1 minus 7 is equal to 1 स्ट्रोक कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेटर तुमचा ऍडव्हान्स्ड आहे. ठीक आहे. 2 into 1 जे तोंडी शक्य ते तोंडी करा. 2 मायनस लॉग एलओजी बटन प्रेस करा. 1 मायनस 7 इज इक्वल टू किती आलं? किती आलं? -5. करेक्ट. विच इज अ लेस दॅन 0. त्याचं चिन्ह ऑब्झर्व करा. प्रोसीड. पुढे पुढचा सर्च पॉइंट फॉर एक्स इक्वल टू 2. f of 2 काढूयात. f of 2 काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by 2 in the given equation number 1. 2 into x, x ची किंमत आहे 2 मायनस log to the base 10 of x म्हणजेच 2 आणि -7 सेपरेट, that is equal to. परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. 2 into 2 20 करूयात. 4 मायनस LOG हे बटन प्रेस करा. लॉग किती आहे? 2 आणि -7 बटन प्रेस करा इज इक्वल टू किती आलं? -3.3010 विच इज अगेन लेस दॅन 0. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा इथं पहा. मगाशी पण मी सांगितलं होतं आय थिंक. इथं -1 आली व्हॅल्यू आणि इथं -3 पॉईंट आले, म्हणजे -5 पेक्षा -3 ही व्हॅल्यू 0च्या जवळ आहे. लक्षात आहे का? -5 नंतर -3 येणार, पुन्हा अजून व्हॅल्यू कमी कमी होत होत पुन्हा पॉझिटिव्ह होत जाणार आहे. आपल्याला 1 पॉईंट निगेटिव्ह मिळवायचा आहे आणि 1 पॉईंट पॉझिटिव्ह मिळाला आहे. ठीक आहे, मिळवायचा आहे. म्हणजे आपला जो काही सर्च आहे ती करेक्ट आहे. ठीक आहे, असं सायमल्टेनियस स्वतः पण चेक करायचं. फॉर एक्स इक्वल टू पुढचा पॉईंट किती आहे? 3. करेक्ट. f of 3 काढूयात. whenever there is a x, replace that x by 3, that is a 2 into x ची किंमत 3 टाकतो मायनस log to the base 10 of x, x च्या ऐवजी 3 टाकतोय आणि -7 सेपरेट आहे, that is equal to. परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. 2 into 3 that gives us 6. yes, मायनस LOG log बटन प्रेस करा 3 आणि -7 is equal to what is that? yes, -1.4771 which is again लेस दॅन 0. ती व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह आली बघा. -3 पेक्षा -1 व्हॅल्यू कमी कमी होत चालली आहे. लक्षात येते का? हे सायमल्टेनियस ऑब्झर्वेशन पण करायचं. -1.47 विच इज अगेन लेस दॅन 0. ही व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह आली, लेस दॅन 0 आली. अजून आपल्याला अपोजिट सायन्स मिळालेले नाहीये. जावा पुढे. ट्रायल अँड एरर मेथड. देयर इज नो एनी पर्टिक्युलर मेथड to choose to select these 2 points for x equal to 4 comma f of 4 काढा. that is equal to whenever there is a x, replace that x by 4 in equation number 1. yes, 2 into x च्या ऐवजी 4 टाकतो minus log to the base 10 of 4 -7 separate, that is equal to. yes, 4 दोन्ही 8 minus log बटन प्रेस करा 4 -7 is equal to. yes, what is that value?
ऑल ऑफ यू तुमची व्हॅल्यू काय येते ते कमेंट बॉक्स मध्ये चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 0.3979 विच इज व्हॉट इज ऑब्झर्वेशन विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. गेटिंग दिस. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. ठीक आहे. 0.3979 ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव. x इक्वल टू 3 ला f ऑफ 3 आला निगेटिव्ह आणि x इक्वल टू 4 ला f ऑफ 4 आला पॉझिटिव्ह. ओके. ज्या अर्थी f ऑफ 3 ला आणि f ऑफ 4 ला ऑपोजिट साइन्स आहेत त्या अर्थी दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स आहेत त्यांच्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन 3 and 4 असेल. ओके. विथ रिझन ल्या सिन्स वी ऑब्झर्व दॅट किंवा सिन्स f of 3 is equal to minus 1.4771 which is less than 0 and f of 4 is equal to 0.3979 which is greater than 0. That is same wording. We observe that f of 3 and f of 4 have opposite signs. Getting this? लक्षात येतंय का? व्हेरी सिंपल. 2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारतात. अपोजिट साइन्स. Therefore one of the roots पूर्ण वाक्यात लिहायचं. सिस्टमॅटिक लिहा. एक सुद्धा मार्क कट होता कामा नाही. वन ऑफ द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन one of the roots of given equation lies in the interval yes interval कोणती 3 to 4 असेल. ठीक आहे. f of 3 to f of 4 नाही, लक्षात घ्या. हे 3 to 4 असेल. ठीक आहे. म्हणजे ज्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स आहेत त्यांच्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन 3 and 4 असेल. गेटिंग दिस. मस्त आहे का ऑल ऑफ यू. गेटिंग दिस. समजतंय का ऑल ऑफ यू. ठीक आहे. ओके. नाउ लेट अस सी अनदर एक्झाम्पल. Question is same. Find one of the roots of the given equation. Find interval in which one of the roots of the equation x cube plus x plus 1 is equal to 0 lies. Okay. Solution. RHS 0 दिलेले आहे म्हणजे आपल्या फॉर्मॅट मध्ये आहे. गिवन इक्वेशन जसा आहे तसा घ्या. लेट f of x is equal to take the given equation as it is, that is x cube plus x plus 1. x cube plus x plus 1 इक्वेशन नंबर 1 असेल. सर्च स्टार्ट करा. फॉर x इक्वल टू कायम पहिल्यांदा निगेटिव्ह पॉइंट घ्या एखादा. -1 f of -1 काढूयात. whenever there is a x replace that x by -1 that gives x cube म्हणजेच -1 चा क्यूब plus of minus x that gives minus x च्या ऐवजी 1 put up करतो that is -1 plus 1 that is equal to -1 चा क्यूब -1 -1 plus 1 -1 plus 1 gone that gives -1 which is a less than 0. लक्षात आहे का. which is a less than 0. ठीक आहे. पुढचा पॉइंट असेल for x is equal to 0 f of 0 काढूयात. is equal to whenever there is a x replace that x by 0 0 cube that is a 0 plus 0 plus 1 that is equal to 1 and which is a greater than 0. f of -1 ला व्हॅल्यू आली less than 0 which is a negative आणि f of 0 ला व्हॅल्यू आली 1 which is a greater than 0 म्हणजेच पॉझिटिव्ह. ठीक आहे. Therefore, we observe that. What is the observation? Since we observe that f of -1 is equal to -1 which is a less than 0 and f of 0 is equal to 1 which is a greater than 0. Therefore, so that is
we observe that yes, f of minus 1 with vision लिहा and f of 0 have opposite signs, therefore one of the roots of a given equation lies in the interval yes, पहिल्यांदा कायम ज्या पॉइंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आली तो पॉइंट लिहा. कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आली? -1 ला, म्हणजे -1 टू नंतर कायम ज्या पॉइंटला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तो पॉइंट लिहा. कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली? 0 ला, म्हणजेच -1 टू 0 असेल. ठीक आहे. therefore one of the roots of the given equation lies in the interval -1 to 1 असेल. getting this? लक्षात येते का? आता इथे लक्षात घ्या, व्हॉट इज द फंक्शन? x क्यूब प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू प्लस आहेत पहा. जर मी सर्च नुसता पॉझिटिव्ह व्हॅल्यूला घेत राहिलो म्हणजे x इक्वल टू 1 टाकलं, f ऑफ 1 आलं विच इज अ ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. समजा मी x इक्वल टू 2 ला f ऑफ 2 काढतो पहा, म्हणजे निगेटिव्ह पॉईंट घेतलेला फायदा काय येतोय बघूयात. f ऑफ 2 काढतो, f ऑफ 2 किती आलाय? 2 चा घन म्हणजे 2 दुनी 4, 4 दुनी 8 प्लस x म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे 8 अधिक 2 10 अधिक 1 दॅट इज 11 विच इज अगेन ग्रेटर दॅन 0. सिमिलरली x इक्वल टू मी पुढची व्हॅल्यू टाकतो, x इक्वल टू 3 टाकतो. x इक्वल टू 3 टाकलं तर f ऑफ 3 काय होईल? f ऑफ 3 इज इक्वल टू 3 चा घन 3 3 9 9 27 अधिक x म्हणजे अधिक 3 आणि अधिक 1 दॅट इज इक्वल टू 27 आणि 3 30 आणि 1 31 विच इज अगेन ग्रेटर दॅन 0. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? f ऑफ 1 ला व्हॅल्यू किती होती? f ऑफ 0 ला व्हॅल्यू किती होती? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर f ऑफ 2 ला व्हॅल्यू काढली, किती आली? 11. f ऑफ 3 ला व्हॅल्यू आली किती? 31. म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? व्हॅल्यूज गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे अशाच जर आपण व्हॅल्यू पुढे 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 टाकत गेलो तर या व्हॅल्यूज अशाच वाढत जातील. म्हणजे कधी आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळेल का हो? येस, कधीही निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार नाही. त्याच्यामुळे जनरली काय करतो आपण? सर्च करत असताना -1 पासून स्टार्ट करतो आपण. ठीक आहे. x इक्वल टू -1 पासून स्टार्ट करतो आणि पुढचे पॉइंट्स आपण मिळवत असतो. गेटिंग दिस? ओके. म्हणजे थोडस ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपल्याला इंटरवलची नक्की 2 एंड पॉइंट्स काय असतील हे ठरवता येतील. त्या अनुषंगाने फक्त त्या 2 पॉइंट्सलाच व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन चेक केलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके. जसे आपण पुढे एक्झाम्पल सोडवणार आहोत तसे त्या आयडिया क्लिअर होईलच. गेटिंग दिस? समजतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? ओके. नाउ आय विल गिव्ह सम एक्झाम्पल्स टू प्रॅक्टिस ॲज अ होमवर्क. काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो ॲज अ प्रॅक्टिस. यू कॅन सॉल्व दॅट युअर ओन्स. ओके. तुम्ही स्वतः सोडवा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस गरजेची आहे. प्रॅक्टिस जर असेल तरच तुम्हाला एक्झाम्पल्स व्यवस्थित समजतील. ओके. क्वेश्चन इज सेम. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? फाइंड, yes, question is same. Find the interval in which one of the roots of the given equation lies. फक्त मी इथे इक्वेशन देतो पहा. पहिले इक्वेशन घ्या. 4 मुद्दा मी देताना व्हरायटी देतोय पहा. 4 into e raised to minus x into sin x सेपरेट आहे. -1 is equal to 0 हे एक इक्वेशन आहे. टेक डाउन सेकंड इक्वेशन. x क्यूब प्लस x स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0 हे एक दुसरं इक्वेशन घ्या. सिमिलरली टेक वन मोर एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस ॲज अ होमवर्क. x क्यूब माइनस x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे हे 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. तुम्ही फक्त काय करायचं आहे? ट्रायल अँड एरर मेथडने असे 2 पॉइंट्स चूज करायचे, फाइंड आउट करायचे की ज्या 2 पॉइंट्सला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शनला विरुद्ध चिन्ह असतील, अपोजिट साइन्स असतील. ठीक आहे. हे एक्झाम्पल सोडवण्याच्या अगोदर आजचं जे काही लेक्चर घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा पहा. म्हणजे हाऊ टू रिप्रेझेंट, हाऊ टू राईट, कसं लिहायचं हे समजेल. कारण रिप्रेझेंटेशन तुम्हाला व्यवस्थित करावं लागतील जर 2 पैकी 2 मार्क्स मिळवायचे असतील तर. ठीक आहे. लक्षात आहे? ट्रायल अँड एरर मेथडने चूज करा 2 पॉइंट्स की ज्या 2 पॉइंट्सला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला अपोजिट साइन्स असतील. व्यवस्थित सोडवा. गेटिंग दिस? ओके. Thus in this lecture we seen how to find
the interval in which one of the roots of the given equation lies, for which we use the concept of location of roots. What is that concept? One of the roots of the given equation lies in the interval x0 to x1 if and only if f of x0 and f of x1 have the opposite signs. ओके, या कन्सेप्टचा यूज करून आपण कोणत्याही दिलेल्या इक्वेशनचे रूट जे जेवढे काही असतील त्यांच्यापैकी एक रूट हे कोणत्या इंटरवल मध्ये असेल, कोणत्या बाउंड्रीज मध्ये असतील, ते बाउंड्री ती इंटरवल आपण फाइंड आउट केलेली आहे. व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स आर टेकन. काही इक्वेशन्स घेतलेत, पॉलिनॉमियल इक्वेशन घेतलेत, काही एक्सपोनेन्शियल पॉवर असणारे घेतलेत, काही ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स असणारे घेतलेले आहेत, म्हणजेच काही ट्रान्सेंडेंटल इक्वेशन पण आपण घेतलेले आहेत. व्हरायटीज ऑफ इक्वेशन्स वी आर टेकन. गेटिंग दिस? ओके, समजतंय का? येस, लेट्स स्टॉप हियर.